We have to take a new point. Amplitude of the resultant wave produced due to superposition of काय घेतले त्या ठिकाणी टू वेव्स येते. कन्सिडर टू वेव्स घेणार आहेत, दोन वेव्स आहेत. हॅव्हिंग काय घेणार आहे त्या ठिकाणी सेम फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी आहे त्यांच्यामध्ये सेम आहे, बट स्लाइटली काय सांगितले त्या ठिकाणी डिफरंट अँप्लिट्यूड. म्हणजे दोन वेव्ह जे आहेत त्यांचा अँप्लिट्यूड काय त्या ठिकाणी डिफरंट आहे. पहिलाचा अँप्लिट्यूड A1 घेतला, दुसऱ्याचा अँप्लिट्यूड काय घेऊया आपण त्या ठिकाणी A2 घेऊया. मात्र फ्रिक्वेन्सी कशी आहे त्या ठिकाणी सेम आहे. लेट दिस वेव डिफर्स इन अ फेज बाय सांगितलं, त्यांच्यामधला फेज जो आहे तो फेज किती घेणार आहे आपण त्या दोन वेवमधला फाय त्या ठिकाणी घेणार आहे. लेट दिस वेव्स डिफर इन अ फेज बाय काय घेतलं त्या ठिकाणी फाय घेतलं. द डिस्प्लेसमेंट ऑफ द ईच वेव ॲट एक्स इज इक्वल टू काय घेतले त्या ठिकाणी 0 घेतले, इज गिवन बाय घेतलेले. म्हणजे पहिली वेव घेतली तर त्याची व्हॅल्यू घेऊया y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी घेऊया. म्हणजे आमचा जो फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, याच्यानुसार x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय होता. त्याच्यानुसार आपण इथं काय घेतलंय x इज इक्वल टू 0 घेतलाय. आणि म्हणून फर्स्ट वेव जी घेतल्या त्याची आपण जी डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे ती काय घेतली y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी घेतली. तर A1 तिथं काय घेतलाय ॲम्प्लिट्यूड ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी फर्स्ट वेवचं घेतलं. सेकंड वेव जी घेतलेली आहे ते वेवची डिस्प्लेसमेंट y2 इज इक्वल टू A2 साइन घेतला ओमेगा टी प्लस काय घेतलं त्या ठिकाणी फाय आपण घेतलेलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं सेकंड वेव आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड काय घेतला A2 घेतला. या दोन वेवमध्ये फेज जो आहे तो फेज आम्ही किती सांगितलं डिफरिंग फेज बाय काय सांगितलं त्या ठिकाणी फाय सांगितलं. तेव्हा आम्ही सेकंड वेवची डिस्प्लेसमेंट काय लिहिली y2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस काय घेतलं त्या ठिकाणी फाय घेतलं. म्हणजे इनिशियल सुरुवातीला आहे म्हणून इथं आपण काय घेतलं फाय त्याचा 0 घेतला आणि डिफर बाय फेज तो घेतलेला आहे म्हणून तो प्लस फाय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ काय म्हणतो त्या ठिकाणी टू वेव्स रिटर्न वेव जी आम्हाला मिळणार आहे ती कशी मिळणार आहे त्या ठिकाणी फेक्टर सम ड्यू टू द काय येणार आहे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऑफ द टू ऑर काय सांगणार आहे त्या ठिकाणी मोर वेव. जे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स होत असताना सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होत असतील तर त्यांचा ॲम्प्लिट्यूड कसा असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट आहे. सेम पाथनं चाललेले असतील, त्यांचा फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी सेम असेल, मात्र त्यांचा ॲम्प्लिट्यूड जर त्या ठिकाणी वेगळा असेल तर रिझल्ट आम्हाला काय मिळणार आहे त्या दोन डिस्प्लेसमेंटच्या आम्ही काय करणार आहे वेक्टर सम तिथं करणार आहे, बेरीज करणार आहे आणि मग आम्हाला रिझल्ट मिळणार. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द काय घेणार आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव द रिझल्टंट ऑफ द डिस्प्लेसमेंट ॲट एक्स इज इक्वल टू 0 हीच काय सांगितलं त्या ठिकाणी आपण इथं y इज इक्वल टू y1 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी y2. म्हणजे y इज इक्वल टू रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y मिळाली, दोघांची बेरीज कुणाची y1 आणि y2 ची बेरीज आम्हाला मिळाली. हिज y इज इक्वल टू y1 चीच व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथे ठेवूया. A1 घेतला साइन काय घेतला त्या ठिकाणी ओमेगा टी प्लस y2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे घेऊया. A2 घेतला साइन घेतला ओमेगा टी प्लस काय घेतला त्या ठिकाणी फाय. Here we have to substituted only the value of काय केली y1 ची व्हॅल्यू A1 sin ओमेगा टी आणि y2 ची व्हॅल्यू काय केली A2 sin ओमेगा टी प्लस फाय घेतली. इज इक्वल टू आपण लिहिणार दिस A1 sin ओमेगा टी ॲज इट इज घेतलेली. मात्र इथे A2 sin ओमेगा टी प्लस फाय आहे. त्या A2 sin ओमेगा टी प्लस फाय आहे त्याचं आपण काय करू शकतो एक्सपान्शन करू शकतो. म्हणजे sin ओमेगा टी प्लस फाय म्हणजे आम्हाला एक फॉर्म्युला इथे मिळाला होता sin ए प्लस बीचा मिळाला होता. त्याचं एक्सपान्शन कसं येते तर त्याचं एक्सपान्शन असते साइन ए असते कॉस बी असते प्लस कॉस ए आणि काय म्हणतो आपण त्या ठिकाणी साइन बी. जे साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी हा फॉर्म्युल्यानुसार आम्हाला काय करायचं त्याचं एक्सपान्शन करून घ्यायचं. हा फॉर्म्युला येतं त्याच्यासाठी काय यूज करूया आपण ए आणि याच्यासाठी काय घेतलं बी घेतलं. आणि मग आम्ही फॉर्म्युला काय लिहिणार आहे बघा इथं फॉर्म्युला आपण घेऊन घेऊया. प्लस काय घेतलं त्या ठिकाणी हा A2 लिहायचं आणि इथे लिहूया साइन ओमेगा टी कॉस फाय घेतला प्लस काय घेणार त्या ठिकाणी कॉस ओमेगा टी इंटू काय घेणार त्या ठिकाणी साइन फाय. म्हणजे एकदम साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस काय घेतलं कॉस ओमेगा टी साइन फाय विच इज इक्वल टू दिस A1 साइन ओमेगा टी ॲज इट इज. हे A2 ना आत काय करूया आपण मल्टिप्लाय करू. मग फॉर्म्युला काय होणार A2 साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस हे A2 न परत इकडे मल्टिप्लाय करायचं. मग काय आलं त्या ठिकाणी A2 कॉस ओमेगा टी आणि काय मिळालं आम्हाला साइन फाय.
म्हणजे फक्त आपण A2 आत काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लाय. आता आपण जर बघितलं इथं साइन ओमेगा टी आहे, हिअर ऑल्सो साइन ओमेगा टी टर्म, त्या दोन्ही टर्म एकत्र घेऊ म्हणजे त्यांच्यातला कॉमन काय करू शकतो आपण साइन ओमेगा टी. म्हणजे आम्हाला काय मिळेल विच इज इक्वल टू घेतलं A1 प्लस काय घेतला त्या ठिकाणी A2 दिस कॉस फाय घेतलं आणि कॉमन टर्म कोणती घेतली साइन ओमेगा टी प्लस म्हणजे आम्ही काय केलं साइन ओमेगा टी कॉमन घेतला की रिमेनिंग टर्म A1 प्लस A2 काय घेतला त्या ठिकाणी कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी आणि रिमेनिंग टर्म ही आहे अशी घेऊया A2 कॉस ओमेगा टी आणि काय मिळालं आपल्याला साइन फाय. यामुळे फॉर्म्युला काय मिळाला A1 प्लस A2 कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी साइन फाय. या पद्धतीने मिळालं. आता आपण काय करूया इफ वी राईट आपण लिहूया. आपण इथे काय करूया इफ वी राईट. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला काही पदांच्या साठी आपण काय ब्रॅकेट घेतलाय फॉर दिस ब्रॅकेट दॅट इज ब्रॅकेट कुठला आहे A1 प्लस A2 कॉस फाय. ह्या ब्रॅकेटसाठी आपण इथे काहीतरी सिंबल लिहूया. इथे लिहूया A1 प्लस A2 कॉस फाय आहे. त्या ब्रॅकेटसाठी आपण हे घेतलं तो काय लिहूया A कॉस काय घेतला त्या ठिकाणी थीटा म्हणजे A1 प्लस A2 कॉस फाय ऐवजी आम्ही काय रिटर्न करणार आहे A कॉस फाय रिटर्न करणार. सिमिलरली दिस A2 साइन फाय आपण घेणार A2 साइन फाय विच इज इक्वल टू याच्यासाठी सुद्धा काय घेणार आहे हा A साइन काय घेणार आहे त्या ठिकाणी थीटा. म्हणजे आम्ही काय सांगितलं A1 प्लस A2 कॉस फायच्या ऐवजी A कॉस थीटा घेणार आहे आणि A2 साइन फाय ऐवजी वी हॅव टू टेकन एज काय घ्यायचं A साइन फाय. त्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करायच्या ह्या वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहे. मग इक्वेशन काय होणार y इज इक्वल टू घेतला हा A1 प्लस A2 कॉस फाय ऐवजी A कॉस थीटा घेतला A कॉस थीटा कॉन्स्टंट जो आहे तो साइन ओमेगा टी प्लस हा A2 साइन फाय ऐवजी A साइन थीटा A साइन थीटा आणि कॉस ओमेगा टी मीन्स आपण असं लिहूया y इज इक्वल टू A साइन ओमेगा टी कॉस थीटा प्लस A साइन थीटा कॉस ओमेगा टी. आता लिहिलं काय दिसते त्या दोघांच्या मध्ये A कॉमन टर्म मीन्स आपण लिहूया y इज इक्वल टू A लिहूया इन ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग टर्म कुठली साइन ओमेगा टी कॉस थीटा प्लस दिस टर्म साइन थीटा किंवा कॉस ओमेगा टी साइन थीटा. मीन्स आम्हाला जो मगाशी एक्सपान्शन मिळालं होतं एक्सपान्शन आम्ही कुणाच घेतलं होतं साइन A प्लस बीचं एक्सपान्शन होतं साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी होतं. सिमिलरली इथं पण येते साइन ओमेगा टी कॉस थीटा येते प्लस कॉस ओमेगा टी साइन थीटा येते. ए आपण इथं फॉर्म्युला काय होणार साइन हा ओमेगा टी प्लस काय आला त्या ठिकाणी थीटा म्हणजे वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं y इज इक्वल टू A साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस काय मिळाला त्या ठिकाणी थीटा मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला जो मिळालेला आहे दिस इज द इक्वेशन ऑफ द कोणाचं मिळालं रिझल्टंट वेट विच हॅज द सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इंटरफेरिंग वेव्ह आपल्याला मिळालेला आहे. तर ॲम्प्लिट्यूड आम्हाला A काढायचा तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A काढायचा असेल तर आमची ही जी दोन मगाशी मिळालेली इक्वेशन आहे दिस इज द इक्वेशन नंबर 1 आणि दिस इज द इक्वेशन नंबर काय म्हणतो सेकंड. दिस इज इक्वेशन नंबर काय घेऊ आपण थर्ड. ही जी दोन इक्वेशन आहेत त्या इक्वेशनचं काय करायचं त्या ठिकाणी स्क्वेअरिंग फॉर्मचं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी बोथ साईडचं करायचं आणि आम्हाला कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची एच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आपण इथे लिहूया squaring and adding equation 1 and 2 we get. आता इक्वेशन आपण ऍड करूया. पहिल्यांदा घेऊया a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा दिस टर्म
देन काय केलं आपण ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू दिस टर्म a1 प्लस a2 cos phi ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a2 sin phi आणि त्याचा काय आला त्या ठिकाणी स्क्वेअर मीन्स काय झालं हा cos स्क्वेअर थीटा आणि sin स्क्वेअर थीटा एकत्र घेऊन म्हणजे a स्क्वेअर कॉमन काढू a स्क्वेअर कॉमन काढलं इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा विच इज इक्वल आता याचं एक्सपान्शन आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे तो फॉर्म्युला यूज करायचा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर त्याच्यानुसार तर काय येणार a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 आला या ठिकाणी cos phi मिळाला प्लस याचा स्क्वेअर a2 स्क्वेअर cos स्क्वेअर काय आला त्या ठिकाणी phi म्हणजे याचा स्क्वेअर a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 काय आला त्या ठिकाणी cos phi प्लस a2 स्क्वेअर आणि cos स्क्वेअर phi प्लस याचा स्क्वेअर घ्यायचा आहे a2 स्क्वेअर आणि हा काय आला तर sin स्क्वेअर काय मिळाला त्या ठिकाणी phi मीन्स काय झालं a स्क्वेअर हा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असते हा a स्क्वेअर आला विच इज इक्वल टू दिस a1 स्क्वेअर घेतला प्लस 2a1 a2 आणि काय मिळालं त्या ठिकाणी cos phi मिळालं आता येतं हिअर असं आपण काय घेणार हा a2 स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो प्लस काय घेतला तिथं a2 स्क्वेअर कॉमन घेतला इन ब्रॅकेटमध्ये cos स्क्वेअर phi प्लस काय मिळालं त्या ठिकाणी sin स्क्वेअर काय मिळालं त्या ठिकाणी phi म्हणून आम्हाला काय मिळालं हेन्स a स्क्वेअर विच इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस this is cos square phi plus sin square cos square phi plus sin square phi which is equal to काय 1 येणार आणि मग ही टर्म 1 झाली तर प्लस काय मिळालं तर a2 स्क्वेअर आता मला ही व्हॅल्यू कोणाची मिळाली a स्क्वेअरची a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस काय मिळालं a2 स्क्वेअर इथं आम्हाला व्हॅल्यू कोणाची घ्यायची आहे a ची घ्यायची म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे स्क्वेअर रूट काढलं पाहिजे स्क्वेअर रूट काढलं तर इन ब्रॅकेटमध्ये काय मिळालं a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर म्हणजे आम्हाला काय मिळालं इक्वेशन मिळालं विच इज द इक्वेशन फॉर द कोणासाठी मिळालं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड याची व्हॅल्यू काय मिळाली a1 स्क्वेअर प्लस काय मिळालं 2a1 a2 cos phi प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर आम्हाला ही व्हॅल्यू कोणाची मिळाली रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची मिळाली आता इथं आम्हाला काही केसेस बघायचे म्हणजे काय जर आमच्या ह्याच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स म्हणजे आम्हाला हा जो दाखवलाय तो फेज डिफरन्स सांगितला होता हा फेज डिफरन्स दोन वेळमधला 0 असेल किंवा ह्या दोन फेज डिफरन्समधला फेज डिफरन्स हा त्या ठिकाणी पाय असेल तर तिथं अँप्लिट्यूड काय येतं त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत स्पेशल केसेस त्यातली केस फर्स्ट आता केस फर्स्ट काय सांगितले फेन फाय इज इक्वल टू काय घेऊया त्या ठिकाणी फेन फाय इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी 0 फाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय तर वेव्स आर इन काय म्हणणार त्या ठिकाणी फेज दॅट इज वेव्स आर इन काय म्हणणार त्या ठिकाणी फेज इन फेज म्हणजे काय जर क्रिस्ट असेल बरोबर पहिल्या वेळचा क्रिस्ट असेल तर दुसऱ्या वेळचा सुद्धा काय असणार आहे क्रिस्टल असणार जे सेम ते क्रिस्टवर क्रिस्ट इन्सिडेंट होते किंवा जर आपण बघितलं हा ट्रप असेल तर इथं सुद्धा काय असणार आहे ट्रपच असणार म्हणजे त्या दोन्हींच्या मध्ये काय झालं इन फेज आहे क्रिस्टवर क्रिस्ट इन्सिडेंट होते किंवा ट्रपवर ट्रप इन्सिडेंट होते त्यावेळी त्या कशा असणार आहेत इन फेजमध्ये त्यांच्यामधला अँगल जो फाय आहे तो किती असणार आहे त्या ठिकाणी 0 असतो जर फाय 0 असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय येणार तर आपण फॉर्म्युला रिटर्न करूया ए इज इक्वल टू काय म्हटलंय इन द स्क्वेअर रूट म्हटलंय a1 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 cos phi घेतला प्लस काय घेतलं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला a1 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 cos phi प्लस काय घेतलं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर घेतलं मीन्स आपण घेतलं a इज इक्वल टू इन द रूट आता इथं cos phi
आपण जर घेतलं कॉस हियर फाय इज इक्वल टू काय घेतलंय 0, हेन्स कॉस फाय म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू जी असते ती कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते म्हणजे कॉस फाय किती आला 1 आला. हेन्स ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर वी हॅव टू गेट द फॉर्म्युला a इज इक्वल टू इन द रूट घेतला a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय ची व्हॅल्यू काय ठेवली 1 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर म्हणजे कॉस फाय ची व्हॅल्यू किती ठेवली 1. मीन्स a इज इक्वल टू इन द रूट घेऊया आपण a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर ही व्हॅल्यू आम्हाला मिळाली. आता आम्हाला काय दिसतंय हा a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 प्लस a2 स्क्वेअर हे कुणाचं एक्सपान्शन दिसते कुणाचं एक्सपान्शन आहे तर आपण इथे लिहूया हेन्स a इज इक्वल टू इन द रूट a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचं काय आहे एक्सपान्शन त्या ठिकाणी आणि म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली a इज इक्वल टू ह्या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर गेला a इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली a1 प्लस काय मिळाली त्या ठिकाणी a2 मिळालेली आहे. दिस इज इक्वेशन नंबर काय मिळालं 5. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड किती मिळाला a इज इक्वल टू a1 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2. समजा या दोघांची व्हॅल्यू कशी असते सेम असेल म्हणजे अँप्लिट्यूड a1 आणि अँप्लिट्यूड a2 हे दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी सेम आहे म्हणजे आम्ही म्हटलं if a1 which is equal to a2 which is equal to काय म्हटलं a1 दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतील तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळाला बघा a इज इक्वल टू a1 प्लस काय मिळाले त्या ठिकाणी a2 which is a1 ची व्हॅल्यू काय घेतली a प्लस a2 ची व्हॅल्यू काय घेतली a which is equal to काय त्या ठिकाणी 2 मिळाले. तर अँप्लिट्यूड a which is equal to काय घेतलं 2a जर काळ नसेल तर अजून लिहिलं बघा a1 which is equal to a2 which is equal to काय घेतली आपण त्या ठिकाणी 5 घेतली तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार a which is equal to इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू 5 प्लस काय घेतलं 5 which is equal to काय आलं त्या ठिकाणी 10 म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड आम्हाला किती मिळाला त्या ठिकाणी 10 त्या ठिकाणी मिळालेला आहे. केव्हा मिळणार पेन काय असणार त्या ठिकाणी फाय इज इक्वल टू 0 म्हणजे 2 वेव्स आर इन काय असतील त्या ठिकाणी फेजमध्ये असतील तर जर आता 2 वेव्स आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी आउट ऑफ फेज असतील. आउट ऑफ फेज म्हणजे काय तर मगाशी मी सांगितलं की इन फेजमध्ये असतील तर क्रिस्टवर क्रिस इन्सिडेंट झाला किंवा ट्रकवर ट्रक आता एक अशी ट्रॅव्हल हा त्याचा क्रिस्ट आहे आणि दुसरी वेव आहे त्याचा हा काय त्या ठिकाणी ट्रक आहे म्हणजे हा क्रिस्ट आहे हा क्रिस्टवर हा ट्रक जर त्या ठिकाणी काय होत असेल त्या ठिकाणी इन्सिडेंट होत असेल म्हणजे हा क्रिस्टवर काय इन्सिडेंट झाला ट्रक इन्सिडेंट झाला तर ह्या दोघांच्या मध्ये असणारा फेज जो आहे तो फेज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी 180 म्हणजे हाय असं म्हणणार आहे किंवा तो किती असतो त्या ठिकाणी 180 असतो असं आपण त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे आउट ऑफ फेज म्हणजे हा आउट ऑफ फेज आहे हा क्रिस्ट आहे हा दुसऱ्याचा काय त्या ठिकाणी ट्रक आहे कळत आहे म्हणजे ह्याला आपण आउट ऑफ फेज म्हणतो. आपण दुसरी केस बघूया ठिकाणी केस सेकंड बघूया. केस सेकंड आपण या ठिकाणी बनणार आहे. केस सेकंड मध्ये काय घेणार आहे पेन फाय इज इक्वल टू काय घेणार त्या ठिकाणी 5 दॅट इज वेव्स आर म्हणजे वेव्स जे आहेत त्या वेव्स कशा आहेत त्या ठिकाणी वेव्स आर काय सांगूया आपण त्या ठिकाणी आउट ऑफ फेज म्हणजे वेव्स काय झाल्या आउट ऑफ फेज मध्ये झाल्या. वेव्स आउट ऑफ फेज मध्ये झाले असेल तर आम्हाला फायची व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी फाय जो आहे त्याची व्हॅल्यू किती सांगितलं फाय सांगितलं फाय म्हणजे 180 म्हणतो म्हणजे कॉस फाय जो असतोय त्या कॉस फायची व्हॅल्यू काय मिळते आम्हाला -1 व्हॅल्यू आम्हाला मिळत असते. म्हणून आम्ही फॉर्म्युला जो बघायचा आहे तो घेऊया a इज इक्वल टू इन द रूट घेऊया a1 स्क्वेअर घेतला प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस काय घेतलं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर. आता ही कॉस फायची व्हॅल्यू किती ठेवायची -1 हेन्स a इज इक्वल टू इन द रूट घेतला a1 स्क्वेअर प्लस काय घेतला 2a1 a2 कॉस फाय व्हॅल्यू -1 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर म्हणजे तिथं फायची व्हॅल्यू किती ठेवली कॉस फायची व्हॅल्यू -1 हेन्स a इज इक्वल टू इन द रूट दिस इज द a1 स्क्वेअर प्लस मायनस काय ना -2a1 a2 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी a2 स्क्वेअर करते म्हणजे हा प्लस आणि हा मायनस या मायनस मध्ये इथं मल्टिप्लाय केलं तर
इथं मायनस येणार. हेन्स ए इज इक्वल टू इन द रूट. आता हे कुणाचं एक्सपान्शन दिसतंय तर हे एक्सपान्शन आम्हाला कुणाचं दिसते बघा a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं यायचं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तसंच इथे एक्सपान्शन आहे. इथं काय लिहिलं a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे. म्हणून हा स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर निघून गेला. वी ऑफ टू गेट व्हॅल्यू काय मिळाली a इज इक्वल टू a1 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी a2. दिस इज इक्वेशन नंबर काय मिळालं त्या ठिकाणी 6. आता 6 नंतर मागाशी जसं आपण सांगितलं होतं इफ काय सांगितलं होतं a1 which is equal to a2 which is equal to काय म्हटलं होतं a मानायचं. तर आम्हाला रिझल्टंट कसं मिळणार बघा r इज इक्वल टू काय मिळाला सॉरी a इज इक्वल टू काय मिळाला a1 मायनस काय घेतला a2. a1 ची व्हॅल्यू a a2 ची व्हॅल्यू a मायनस a किती मिळालं त्या ठिकाणी 0 किंवा मग अशी पद्धतीने if a1 which is equal to a2 which is equal to काय घेतलं 5 घेतलं तर व्हॅल्यू a is equal to a1 मायनस काय घेतलंय a2. a1 ची व्हॅल्यू 5 a2 ची व्हॅल्यू 5 5 मायनस 5 किती आलं 0. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूडची व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली त्या ठिकाणी 0 मिळाली. म्हणजे जेव्हा दोन वेव्स आर आउट ऑफ फेजमध्ये असते ते रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. आणि जर दोन वेव्स इन फेजमध्ये असते तर त्यांची व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी प्लस 2a आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच मॅक्झिमम अँप्लिट्यूड जो आहे तो आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड काय मिळाला एकदा सम ऑफ द टू अँप्लिट्यूड्स मिळाला. पेन द फेज आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी फेज डिफरन्स त्यांच्यामध्ये असणारं काय असेल 0 असेल. आणि जेव्हा म्हणजेच ते इन फेजमध्ये असते आणि आउट ऑफ फेजमध्ये असेल तर त्यांचा रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळाला मला त्या ठिकाणी 0 मिळालेला आहे. म्हणजे एकदा 2a मिळाला आणि एकदा काय मिळालं 0 मिळालं. आता इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह जी आहे ती प्रोपोर्शनल कुणाला आहे तर प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अँप्लिट्यूड सांगितलेलं आहे. आणि प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड असेल तर इथे एक फॉर्म्युला आपण सांगू शकतो की जेव्हा हायची व्हॅल्यू काय असेल त्या ठिकाणी 0 असेल त्यावेळेला इंटेन्सिटी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला असणार आहे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअरला त्या ठिकाणी काय असणार आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार तिथे व्हॅल्यू मॅक्झिमम होणार आहे. म्हणजे आम्ही सांगणार आय मॅक्झिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए मॅक्झिमम काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे इथं आम्ही काय सांगितलं आय मॅक्झिमम ए मॅक्झिमम म्हणजे आय मॅक्झिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. जे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याला तो कसा असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे आम्ही इथं प्रोपोर्शनल साईन काढू आय मॅक्झिमम विच इज इक्वल टू a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि आय मिनिमम जे आहे तो आय मिनिमम विच इज इक्वल टू काय म्हणणार a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. जिथं व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी मिनिमम येणार आहे. म्हणजे आय मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए मिनिमम येणार आहे. म्हणून आय मिनिमम विच इज इक्वल टू a1 मायनस a2 काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore, intensity is maximum when the two waves interfere in phase, while intensity is minimum when the two waves interfere out of phase. म्हणजे जेव्हा दोन वेव्स काय असतील त्या ठिकाणी इन फेजमध्ये असेल ते इंटेन्सिटी कशी असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. आणि when the two waves are out of phase मध्ये असेल तर इंटेन्सिटी काय होत जाणार आहे त्या ठिकाणी मिनिमम होत जाणार